हे बघा, तुम्हाला आज मी 9 महिने ते 12 महिन्याच्या मुलांसाठी छान मस्त खिचडी बनवून दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं हे तांदूळ घेतलेले आहेत. एक पोहे खातो आपण त्या चमच्याने, 1 चमचा तांदूळ आहे. आणि ही डाळ आहे 1 चमचा. इथं थोडीशी मेथी घेतलेली आहे. आणि हे 5-7 पुदिने ह्याचे पानं घेतले आहेत, पालकाची पानं आहेत. अर्धं टमाटर आहे आणि थोडंसं गाजर आहे. तर आता हे सगळं बारीक चिरून घेते आणि स्वच्छ धुवून घेते याला. तर बघा, हे बारीक चिरून घेतलं. इथं शक्यतोपर्यंत आहे ना, तांदूळ घेताना इंद्रायणी तांदूळच घ्यायचा लहान बाळांना खिचडी करण्यासाठी. कारण तो तांदूळ मऊ आणि खायला पण छान चवदार असतो ना. त्याला काही धूळ बीळ असते, पावडर असते, त्याच्यामुळे हे 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर बघा, हे चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि हे टमाटे अर्धं ते पण ह्याच्यात टाकले. आता कुकर ठेवला आहे गॅसवर. आता ह्याच्यात 2 चमचे तूप टाकून घेते. तूप लहान मुलांना अतिशय चांगलं असतं. तूप टाकले 2 चमचे. कारण शी करताना पण त्रास नाही होत लहान बाळांना. आणि हाडं पण मजबूत होण्यासाठी सुरुवातीपासूनच तुपाची सवय लावायची. तर मुलं तूप पण खातात, जसे जसे कळते होतील तसं. थोडंसं जिरं टाकलं आहे बघा, 2-3 दाणे टाकलेत फक्त जिऱ्याचे. आणि थोडासा चिमूटभर हिंग टाकला आहे. जिरं चांगलं तडतडलं आहे. थोडीशी हळद पण टाकायची. त्याला चांगलं परतून घेतलंय. मीठ याच्यात अजिबात टाकणार नाहीये. आणि 1 ग्लास भरून पाणी. आता याचं झाकण लावून याला 1 शिट्टी करून घेते. आणि 1 शिट्टी झाल्याच्या नंतर ह्याला 10 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं. तर बघा, आता याला झाकण लावलं, 1 शिट्टी होऊ देणार आणि 10 मिनटं शिजवून घेणार बारीक गॅसवर. तर बघा, आता कुकर एकदम थंड झालेलं आहे. आता झाकण काढून घेते. मस्त आहे बघा, एकदम मऊ शिजलंय छान. याच्यात जर वाटलं थोडंसं पाणी कमी आहे तर गरम पाणी टाकायचं थोडंसं. याच्यात मी थोडं पाणी टाकणार आहे. गरम आहे पाणी, एकदम थोडंसं टाकले. कारण शिवाला पेस्ट करून द्यावं लागते याची. आता ह्या चाळणीत टाकून त्याला मॅश करून घेणार आहे थोडं थोडं. हे बघा, असं चमच्याने मस्त करून घ्यायचं. एकदम बारीक होतं खाली आणि मुलं पण आवडीने खातात. छान मऊ शिजलंय सगळं. हे पडतं असं आतमध्ये. हे बघा, तर बघा मस्त झालंय. आता हे चाळणीने याला गाळून घेतलंय. तर झालं बघा बाळाचं जेवण मस्त तयार. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.
आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.